वेलकम टू माऊली कोचिंग क्लास. आज आपल्या स्पोकन इंग्लिशचा फर्स्ट डे. त्यामुळे आज आपण स्वतःचे मत इतरांपुढे आपण सेंटेन्समधून कसे व्यक्त करू शकतो हे आज आपण पाहूया. मीन्स माय सेल्फ इन्फॉर्मेशन. आय. आता मला सांगाय सर्वात आधी आपण घेऊया आय. आय मीन्स मी. आय मीन्स मी. am. am means आहे. I am. I am मी आहे. मी आहे. I am मी आहे. आणि दुसरं होऊ शकतं am मीन्स शॉर्ट. am मीन्स मी आहे. आणि आपण जेव्हा आपल्या स्वतःबद्दल इतरांसोबत बोलतो, इतरांना आपली माहिती देतो, ते सेंटेन्समधून देत असताना आपण सुरुवातीला आय ॲम मीन्स आय ॲम मी आहे. आय ॲम मी आहे याचा सुरुवातीला आपण उपयोग करतो. त्यानंतर ॲक्शन वर्ड लावू शकतो किंवा इतर वर्ड्स लावून स्वतःबद्दल आपले मत इतरांपुढे आपण व्यक्त करू शकतो. आता आपण पाहणार आहोत हे सेंटेन्स. आता सुरुवातीला जेव्हा मी माझी ओळख करून देणार तेव्हा मी म्हणणार मी कल्याणी आहे. आय ॲम कल्याणी. मी विद्यार्थिनी आहे. आय ॲम स्टुडंट. मी दुकानदार आहे. आय ॲम शॉपकीपर. मी शिक्षिका आहे. आय ॲम टीचर. मी वैद्य आहे. आय ॲम डॉक्टर. मी गायक आहे. आय ॲम सिंगर. मी नृत्यकार आहे. आय ॲम डान्सर. मी कलाकार आहे. आय ॲम आर्टिस्ट. मी खुश आहे. आय ॲम हॅप्पी. मी दुःखी आहे. आय ॲम सॅड. मी प्रामाणिक आहे. आय ॲम हॉनेस्ट. मी मुलगा आहे. आय ॲम बॉय. मी मुलगी आहे. आय ॲम गर्ल. मला भूक लागली. आय ॲम हंग्री. मी व्यस्त आहे. आय एम बिझी. मी तरुण आहे. आय एम यंग. मी शूर आहे. आय एम ब्रेव्ह. मी उत्साही आहे. आय एम एक्सायटेड. मी उत्साही आहे. आय एम एक्सायटेड. मला तहान लागली. मला तहान लागली. आय एम थर्स्टी. मी थकलो आहे. आय एम टायर्ड. मी नाराज आहे. आय एम नर्वस. मी नाराज आहे. आय एम नर्वस. मी नाराज आहे. आय एम नर्वस. मी आजारी आहे. आय एम सिक. मी 10 वर्षाची आहे. आय एम 10 years ओल्ड. मी सुंदर आहे. आय एम ब्युटिफुल. मी इथे आहे. आय एम हिअर. मी इथे आहे. आय एम हिअर. मला वेळ झाला आहे. आय एम लेट. मी सुरक्षित आहे. आय एम सेफ. मला खात्री आहे. आय एम शुअर. मला खात्री आहे. आय एम शुअर. मी अशक्त आहे. आय एम वीक. मी अशक्त आहे. आय एम वीक. मी तुझ्यावर रागावली आहे. आय एम अँग्री विथ यू. तर अशा प्रकारे आपण स्वतःचे मत इतरांपुढे सेंटेन्समधून व्यक्त करू शकतो.